आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरीतील पहिल्या फोटो फ्रेम गॅलरीला, ज्या ठिकाणी आधुनिक मशिनरीचा वापर करून चांगल्या आणि टिकाऊ फोटो फ्रेम बनवल्या जातात। सुंदर आणि टिकाऊ फोटो फ्रेम लावून तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल, त्याचप्रमाणे तुमच्या प्रिय व्यक्तींना फोटो फ्रेम गिफ्ट करायचे असतील किंवा फोटो फ्रेम संदर्भात अजून कोणतेही काम असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, माझ्या हातामध्ये आहे आता यूट्यूबकडून साधारण 3 ते 3.5 वर्षांपूर्वी मला सिल्वर प्ले बटन मिळालं होतं। तर हे सिल्वर प्ले बटन आहेत ना, खूप दिवस झालं, म्हणजे त्यानंतर ओपन केल्यानंतर मग मी कपाटात ठेवून दिलं होतं व्यवस्थित, तर ते तिकडेच राहिलं होतं। तर खूप दिवस झाले मला आहेत ना याला फ्रेम करायची होती। सिल्वर प्ले बटन दाखवतो तुम्हाला मी पुन्हा एकदा। तसंच हे पत्र यूट्यूबकडून, आणि 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर यूट्यूबकडून हे सिल्वर प्ले बटन मिळतं। हे अशा प्रकारे सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे। तर मित्रहो, आता मी जात आहे ते म्हणजे रत्नागिरीमध्ये या सिल्वर प्ले बटनला फ्रेम करणार आणि घरामध्ये लावण्यासाठी हे फ्रेम करून आणायचं आहे मला। पण रत्नागिरीमध्ये आपल्याला कुठे चांगली फ्रेम करून मिळू शकते, जर तुम्हाला फोटो प्रिंट वगैरे पण काढायची असेल मोठी अशी, तर ती सुद्धा तुम्ही कुठे काढू शकता, तर त्या संदर्भात आहेत ना सर्व माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। तर आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये हे सिल्वर प्ले बटन फ्रेम करण्यासाठी, आणि पुढची माहितीसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तुम्हाला देईन। तर व्हिडिओ तुम्ही आहेत ना शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्र हो, मी आता पोचलो आहे ते म्हणजे रत्नागिरीतील आठवडा बाजार या ठिकाणी। रत्नागिरी ST स्टँडपासून मांडवीच्या दिशेने जाताना हा 2 मिनिटाच्या अंतरावरती आठवडा बाजार या ठिकाणी लागतो। ओके, शनिवारचा आठवडा बाजार असतो, पण आठवडा बाजार एरिया बोलतात याला। आणि इथे आपल्याला हे ओम साई फोटो फ्रेम गिफ्ट शॉप अर्जंट फोटो फ्रेम बनवून मिळतील, तर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। हे सिल्वर प्ले बटन मिळालं मला यूट्यूब कडून। मला आहेत ना हे याला फ्रेम करायचे आहे। किती वेळ लागेल सर? 15 मिनिटात देतो लगेच। 15 मिनिटात? काय बोलता? आपल्याकडे मशीनवर सगळं आहे ना, कटिंग फिटिंग आपलं मशीनवर देतो। अच्छा, आणि क्वालिटी आहे सगळं बरोबर, मटेरियल पण आपण सगळं क्वालिटी वापरतो। ओके, आता जशी मला फ्रेम पाहिजे तशी मिळू शकते का? तुम्हाला तुमच्या चॉईस नाही बघा ना, सगळे आपल्याला मोल्डिंगचे सॅम्पल आहेत। ओके, त्या सॅम्पल मध्ये तुम्हाला पाहिजे त्या याच्यामध्ये आपण बनवून देऊ। अच्छा, पण काय मी काय बोलतो, हे ना थोडीशी जाड आहे, हा काय, पण त्याला व्यवस्थित बसेल ना? आपल्याकडे बॉक्स फ्रेम पण आहे, कॅनव्हास साठी जी बॉक्स फ्रेम येते ना, ती पण आपल्याकडे आहे। अच्छा, त्याच्यामध्ये होऊन जाईल ते आपलं। ओके, ठीक आहे। आणि मग याला जर मला काच वगैरे बसवायची असेल, काच पण बसेल? अरे, माझं टेन्शनच गेलं। म्हणजे मी म्हणत होतो की लॅमिनेशन वगैरे करावं लागेल की काय? काच होईल, त्याला काच होईल, बॉक्स फ्रेमला काच असल्यामुळे काच कपड्याला लावता येईल, त्याला काय प्रॉब्लेम। ओके, ठीक आहे। मग साधारण 15 मिनिटात होईल ना? 15 मिनिटात होईल। इथे आता आपल्याकडे आहेत ना, जसं की सिल्वर प्ले बटनला तुम्ही आता फ्रेम करून देणार आहेत, तसंच अजून कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे काम होतं? आपल्याकडे सर्व साईजमध्ये आपण 4x6 पासून एक 5 फुटापर्यंत सगळ्या फ्रेम आपण बनवतो इथे। 5 फुटापर्यंत बनवतो। अच्छा, आणि त्याच व्हरायटी आहे, 2.5 ते 2.5 इंची 3 इंची या मोठ्या फ्रेम आहेत आपल्याकडे। ओके, त्याच्यामध्ये आपण सगळ्या फ्रेम बनवतो। त्यात ही बघा, एक 20x27 ची स्वामींची फ्रेम आहे, त्याला पूर्ण आपण लॅमिनेशन, आतमध्ये पेस्टिंग माउंट, पाठी PVC ब्लॅक फ्रेम लावतो आपण, म्हणजे मावशर वगैरे पकडत नाही। ओके, त्यामुळे मावशर पकडत नाही का? मावशर पकडत नाही। अच्छा, हे आपणच देतो, बाकी बाहेर कोणी येतो याची फॅसिलिटी तुम्हाला देत नाही। अच्छा, म्हणजे रत्नागिरीमध्ये सध्या तुम्हीच आहात? आम्हीच आहोत। क्वालिटी मटेरियल ते आपण सगळं देतो, असं आहे ते। ओके, आणि हे कुठलं मटेरियल आहे? फायबर मटेरियल येतं, फायबर मिक्स, खराब वगैरे होत नाही काय। आणि आपण चांगल्या कंपनीच्या फ्रेम सगळ्या वापरतो, लोकल फ्रेम असं काही वापरत नाही किंवा चायना वापरत नाही। अच्छा, ठीक आहे। हा एक आपल्याकडे नवीन पॅटर्न आलाय महाराजांचा। ओके, स्पार्कल लॅमिनेशन आहे। स्पार्कल लॅमिनेशन म्हणजे काय? स्पार्कल एक स्पॉट वाला लॅमिनेशन येतं। ओके ओके, हे असे रात्रीचे थोडे चमकतात, त्याला लाईटला हॅलोजन वगैरे मारला ना चमकतं, LED लाईटला। अच्छा, त्याला आपण परत त्याला आपण PVC फिल्म वगैरे लावतो, मावशर वगैरे पकडून नये। अच्छा, ते कस्टमाइज ज्या साईजमध्ये त्या साईजमध्ये सर्व साईजमध्ये मिळतात। ओके, ही साधारण किती उंचीची फ्रेम आहे? ही 20x30 ची आहे। 20 इंच बाय 30 इंच। अच्छा, त्याच्यामध्ये रेग्युलरमध्ये देवांचे फ्रेम्स वगैरे आपण इथे तयार केले, रेडीमेड नाही आहेत। म्हणजे काही फोटोज वगैरे जर गिफ्ट वगैरे द्यायचे असतील देवांचे वगैरे, तर तुमच्याकडे ते तयार असतात। एक नवीन पॅटर्न आला गिफ्ट मध्ये, क्रिस्टल म्हणून घेतो, लॅमिनेशन वाला आहे तो। अच्छा, ह्याला काय काच नाही आहे ना? काच नाही, लॅमिनेट वाटतोय काचेसारखा साधारण लॅमिनेट आहे ते।
हे गिफ्टसाठी एक नवीन पॅटर्न आलाय आपल्याकडे. अच्छा. आहे त्याच्यामध्ये गणपती, राधाकृष्ण, स्वामी समर्थ. ओके. अच्छा, हे वालं. हां, आपण असं वाटतं की याला काच लावलेलं आहे, पण तो मित्र काच नाही आहे, पण लॅमिनेट आहे ते. लॅमिनेशन केलेली आहे त्याला अगोदर. पॅटर्न आलाय तो. ओके. गिफ्टसाठी चांगला आहे म्हणजे. तर हा खूप छान वाटतो हा पॅटर्न. एक 3 सेटचा एक असतो आपल्याकडे. त्यामुळे आपण रेग्युलर इथे बनवलेलं आहे, रेडीमेड नाही आहे. हे तुम्ही बनवलेले आहेत स्वतः का? आपण इथे बनवले. अच्छा, म्हणजे घरामध्ये शो साठी वगैरे लावण्यासाठी. अच्छा. एक राज्याभिषेक येतात असे त्या टाईपचं. हा कुठला पॅटर्न हा आहे? पण एक स्पार्कल लॅमिनेशन आहे. अच्छा. त्याला पण स्पार्क होतं थोडंसं. ओके, पण हा थोडासा रफ असं वाटतं. हे हा. कुठला? स्पार्कल लॅमिनेशन म्हणतात त्याला. ओके ओके. तो रफच असतो. याला काच हा. पाहिजे काच पण लावता येते. हा एक 5D मध्ये गिफ्टसाठी एक नवीन आयटम आला आपल्याकडे. ओके. त्याच्यात एक 2 साईज आहेत हे मोठ्या. काय कसं होतं 5D म्हणजे? 5D म्हणजे विदाउट ग्लास येते. ओके, हे बघा मित्र. हां, थोडं ना इफेक्ट असतो याला वेगळा असा effect थोडंसं असतो. बघा हा. कसं वाटतं की हा. दोन्ही साईडला स्वामी आणि बघतायत. रिअल असं वाटतं ते. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला एक ह्याचा प्राण्यांचा दाखवतो की जे खूप सारे आहेत म्हणजे तुमच्याकडे. हां, हे बघा, हे मांजरं बघा. मांजरांचं डिटेल एकदम म्हणजे बरोबर. ओरिजिनल मांजर आहे तसं वाटतं. हे बघा, हे बघा. हे 5D मध्ये आहे. हे गिफ्टसाठीच आहे आपण. अच्छा, जरा हलवा तो असा हे जरा. हां, हे गिफ्टसाठीच आहे. कमी रेंजमध्ये हवे असेल तर कमी रेंजमध्ये पण आहेत आपल्याकडे. ओके. हा पण खूप सुंदर आहे. कमी रेंजमध्ये ब्रह्मांड नायक. महाराजांचे 7 घोडे. ओके. गिफ्ट आयटम पण आहेत आपल्याकडे काही गिफ्ट अच्छा. देण्यासाठी. ह्या फ्रेम्स, मूर्त्या वगैरे. ह्या LED फ्रेम्स आहेत. ह्या LED फ्रेम्स आहेत का? LED फ्रेम्स आहेत. ओके, म्हणजे ह्या अशी स्वामींची आहेत अशी. स्वामींची. हे आपण तयार करतो इथे. ओके. स्वामींची फ्रेम आहे LED. हा. आपण तो लाईट वगैरे सगळं इंडियन वापरतो. ओके. चायना नाही वापरतो. त्याच्यामुळे एकदम परफेक्ट लाईट वगैरे दिसतो बघा. ह्याच्यात ऑन लाईट लाईट छान वाटते. हां. आणि तसंच मग इथे कपलसाठी वगैरे पण हे आहेत का? हा LED फ्रेम्स आहेत. ओके. LED नाही नाही, ती वरची वाली. हां, ती कपलसाठी आहे. रेडी फ्रेम आहे ती. अच्छा, हे बघा. फोटो आपण टाकून देऊ शकतो. हे कॉलेज फ्रेम्स आहेत फॅमिलीचे वगैरे. अच्छा. त्याच्यात पण फोटो टाकून आपण देऊ शकतो. ओके. मग ह्या साईडचे सर्व साईडचे फोटोज वगैरे काय असतील ते तुम्ही बनवून आपण देऊ बनवून ते शकता. देऊ शकतो. आपल्या इथे सगळं होतं. फोटो फ्रेम सगळं आपण स्वतः इथे बनवतोय. ओके, ठीक आहे. LED फ्रेम पण आपल्याकडे आहेत अवेलेबल. त्यात फोटो टाकून आपण अर्जंट ते देऊ शकतो. ओके. हे साधारण किती वेळात मिळू शकतं? एक 15-20 मिनिटं. काय बोलता? हो, एवढं म्हणजे आता पाहिजे. तुमच्याकडे स्वतःची मशीन वगैरे आहे त्याच्यामुळे तुम्ही 15-20 मिनिटात देऊ शकता. 15-20 मिनिटात देऊ शकतो. ओके. फोटो सहित फ्रेम वगैरे सगळं बनवून. अच्छा. मग आता हे झालं आपल्या फोटो फ्रेम बद्दल वगैरे हां. आणि तसंच गिफ्ट बद्दल आपण पाहिलं. हां. पण या व्यतिरिक्त अजून जर आपल्याला मोठा फोटोज वगैरे पाहिजे असतील हा, एक तर आपण तर नवीन हे चालू केलंय हा. की आपण मशीन आणली एक नवीन. अच्छा. त्याच्यामध्ये 24 इंच बाय 60 इंच. ओके. 2 फुटापासून 5 फुटापर्यंत आपण प्रिंट तयार करू शकतो. ओके. आणि ते सुद्धा अर्जंट देऊ शकतो. काय बोलता? हा, किंवा इप्सन कंपनीची मशीन आहे ही. ओके. हे आपण आता जस्ट नवीनच आणले, इन्स्टॉल केले. त्याच्यावर आपल्याला 24 इंचाचा आपला पेपर आहे. म्हणजे 24 बाय 60 वगैरे प्रिंट याच्यावर आपला होऊ शकतो. ओके. आणि तोही अर्जंट. 1 तासाभरात आपण फोटो प्रिंट सगळं देऊ शकतो इथे अर्जंट. काय बोलता? हा. मग असं असेल तर मला ना एक फोटो पाहिजे होता, म्हणजे माझ्या एका मित्राला गिफ्ट करायचा आहे. अच्छा. तर मग तो मिळू शकेल का आपल्याकडे? 15-20 मिनिटात तुम्हाला प्रिंट फ्रेम्स हे सगळं अर्जंट येतो. अरे वा, माझी दोन्ही कामं एकाच ठिकाणी झाली म्हणजे. मला फक्त तो सेंड करा. हा, मी तुम्हाला लगेच प्रिंट करून देऊ. आता बघा, काकांना इथला मी हा फोटो सेंड केला आणि त्यानंतर काका आता यामध्ये एडिटिंग करतायत. तर मित्र, आता तुम्ही पाहू शकता इथे बघा, ही प्रिंटिंगला ना सुरुवात झालेली आहे. काकांनी कॉम्प्युटरमधून मशीनमध्ये सोडलेली आहे ती प्रिंट आणि इथून आता ती प्रिंट हळूहळू बाहेर येईल. ओके. 5 मिनिटं पण नाही लागली, 2 मिनिटं लागली. प्रिंट रेडी आला. ओके. तर मित्र, ही बघा, ही प्रिंट जशी आपल्याला हवी होती तशी. रत्नात आपण प्रथम आता कॅनव्हास प्रिंटिंग चालू केलं. या मशीनवरती कॅनव्हास प्रिंटिंग पण होतं. ओके. क्वालिटी बघा. तर आता काका मला सांगा, कॅनव्हास प्रिंटिंग म्हणजे नेमकं काय? ऍक्च्युली कपड्यावरती प्रिंटिंग आहे बघा. कपड्यात. ओके. तर मित्र, तुम्ही पाहू कपड्याचं- शकता, हे बघा, त्याच्यावरती प्रिंटिंग येतं. म्हणजे हे थोडंसं असं चित्र वगैरे हा. काढलं त्याप्रमाणे असं जसं वाटतं. कॅनव्हास म्हणजे आर्टिस्ट जे पेंटिंग करतात कॅनव्हास वरती, तसं ते कॅनव्हास पेपर आहे.
तर तुम्ही कोणती इमेज घेऊन आलात तर तुम्हाला ते प्रिंट करून आपण कॅनव्हासवर देऊ शकतो. तर ही सुद्धा क्वालिटी आहेत ना खूप छान आहे. मग याची पण फ्रेम वगैरे होऊ हो, शकतो ना? याची कॅनव्हास नंतर आपण त्याची फ्रेम तयार करू शकतो. हा 24x33 प्रिंट आहे. आपण इथे आपण प्रिंट केलाय. स्वामींचा इथेच प्रिंट झालेला इथेच print झालेला आहे. आहे. त्याच्यापेक्षा अजून मोठा सुद्धा होऊ शकतो ना? 24x30 आहे. हा 24x60. म्हणजे साधारण फूट मध्ये किती येईल? 5 हा फुटापर्यंत. 5 फुटापर्यंत. ओके. 2 फूट बाय 5 फुटापर्यंत. अशा प्रकारे मित्र, जर तुम्हाला तुमचे कोणतेही फोटोज वगैरे फ्रेम करायचे असतील ना, तर आपल्या रत्नागिरीतील ओम साई फोटो फ्रेम आठवडा बाजार या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस आहे ना स्क्रीनवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. माझं तर आता काम सुरू आहे त्या ठिकाणी, तर ते सुद्धा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन की किती चांगल्या प्रकारे इथलं काम होतं ते. ही बघा, ही एक फोटो फ्रेम आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, तर यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि हे दादा आले आहेत वेतोशीवरून, तर काही वेळापूर्वीच आले होते, जवळजवळ 15-20 मिनटापूर्वी आले होते ते. तर त्यांनी ही फ्रेम सिलेक्ट केले आणि लगेच 15-20 मिनटात आहेत ना प्रिंट वगैरे काढून काकांनी लगेच तयार करून सुद्धा दिलेली आहे. तर खूप छान आहे. आणि आता याला तुम्ही फोटो फ्रेम हे करताय ना, हे आपले गिफ्ट रॅपिंग करताय सर्व. तर तशा प्रकारची सुविधा सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर हो, आता आपण आहेत ना वरच्या मजल्यावरती आलो आहोत आणि इथे सर्व हे काम होतं, फ्रेमिंगचं काम आपलं. ओके. तर आता आपण जो फोटो प्रिंट काढलेली आहे उज्जैनच्या ज्योतिर्लिंगाची, तर त्याची आहेत ना आता इथे फ्रेम काका बनवणार आहेत. आणि ही त्यांची मशीन आहे. ही कटिंगची मशीन आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला एक फ्रेम एकदम परफेक्ट मिळणार कटिंगमध्ये. अच्छा. 90 डिग्रीमध्ये फ्रेम कटिंग होते. हे बघा, इथे आहेत ना हे ॲडजस्ट केलं जातं. ही आपली पिनिंगची मशीन आहे. अच्छा. फ्रेम याच्यावर जॉईंट होणार फ्रेम अशी. ओके. पिन येतात. हा रेग्युलर सगळे हार्डबोर्ड वापरतात. त्याला आपण माउसर पकडून नये म्हणून PVC फिल्म ओढतो. ही एवढी क्वालिटी कोण देत नाही रत्नागिरीत वगैरे, आपणच चालू केलंय जेणेकरून कस्टमरच्या फोटोला कोणताही प्रॉब्लेम होऊ नये. ओके. ते साईज घेते का? हां. आता इथनं काच कटिंग होते. हे बघा. आणि आता यामध्ये आपला फोटो झाला. ज्योतिर्लिंगाचा फोटो टाकतायत. फ्रेम रेडी. ओके. तर मित्र, अशा प्रकारे आपली फ्रेम रेडी झालेली आहे अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये फक्त. तर मित्र, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर फ्रेम तयार करायची असेल आणि अर्जंटमध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही ओम साई फोटो फ्रेम या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि खूप सुंदर क्वालिटी काम या ठिकाणी केलं जातं. हे बघा. आणि इथे असणाऱ्या मशिनरीज ह्या फक्त ओम साई फोटो फ्रेममध्येच मिळतात. इतर रत्नागिरीमध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाही. अशा प्रकारचं सर्व इथे काम केलं जातं. तर तुम्ही पाहू शकता हा फोटो इतका छान आहे ना, मला खरंच खूप आवडला आहे. 2.5 काका काय साईज आहे याची? 2.5 आणि हे मटेरियल कुठलं आहे? स्पार्कल लॅमिनेशन म्हणून मटेरियल आहे. खूप म्हणजे तुम्ही हात लावलात नाही याला की तुम्हाला याची क्वालिटी जाणवेल. आणि फोटो पण पहा किती सुंदर वाटतोय. तर हा कुठे तुम्हाला मिळणार नाही. अच्छा. कॉमन फोटो नाही. हा, मी पण पहिल्यांदाच बघतोय हा अशा प्रकारचा फोटो. जर तुम्हाला घ्यायचा असेल ना हा फोटो किंवा याची फ्रेम बनवायची असेल अशा फोटोची, तर तुम्ही ओम साई फोटोजमध्ये नक्की भेट द्या. तर आता याला पण फ्रेम करणार काय तुम्ही? अच्छा. सेम फोटो आहे बघा. ऑर्डरनुसार आपण फ्रेम करून देतो. ओके. रेडी ठेवत नाही. अच्छा. 1-2 तासामध्ये याची फ्रेम आपण तयार करून देतो. ओके. ऑर्डरनुसार मित्र याची फ्रेम मिळते. तर मित्र, आता तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये माझं यूट्यूबकडून पाठवलेलं सिल्वर प्ले बटन आहे. मागचे काही वर्ष हे माझं मी बोलत होतो की आज करेन उद्या करेन, याला फ्रेम करायची होती. 1-2 ठिकाणी मी चौकशी केली की फ्रेम करून मिळेल का म्हणून, पण त्या ठिकाणी मिळत नव्हते. पण आता मी आलो आहे ते म्हणजे रत्नागिरीतील पहिली फोटो फ्रेम गॅलरी. आणि याला आहेत ना जवळजवळ 25 वर्ष झाली. ओम साई फोटोशॉपला 25 वर्ष झाली आहेत. आणि यांच्याकडे ही मिळाली आहे आपल्याला फ्रेम करून.
म्हणजे यांचं फोटो फ्रेम गॅलरी आहेत ना ही अगोदरपासून होती 25 वर्षापासून, पण यांनी नवीन आता ही मशीन आणलेली आहे, ज्याच्यामुळे आहेत ना रत्नागिरीकरांना आहेत ना एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. जर मोठा फोटो वगैरे फ्रेम करायचा असेल किंवा मोठी प्रिंटिंग पाहिजे असेल तर 15 ते 20 मिनिटांमध्ये आता तुम्हाला इथे मिळू शकते. तर त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा आहेत ना मित्रो अशा प्रकारची कोणताही फोटो किंवा अशा प्रकारची कोणतीही वस्तू फ्रेम करायची असेल तर तुम्ही रत्नागिरीतील आठवडा बाजार या ठिकाणी असलेल्या ओम साई फोटोशॉप फोटो फ्रेम गॅलरी या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. मगाचपासून आपल्याला या फोटोशॉपबद्दल फोटो फ्रेमबद्दल विविध माहिती जी दिलेली आहे तर ती माहिती दिलेली आहे आपल्याला या ओम साई फोटोशॉपचे ओनर चंद्रकांत मोरे काका. तर यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि चांगल्या अशा क्वालिटीचं आपल्याला काम करून त्यांनी दिलेलं आहे. काच वगैरे बसवून मस्तपैकी आता याला आहेत ना कुठेतरी हे एक लॉंग टाईमपर्यंत हे राहील एवढं नक्कीच, कारण याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. तर काका त्याबद्दल धन्यवाद. अजून एक महत्त्वाची गोष्ट काका की तुमचं हे शॉप किती वाजेपर्यंत म्हणजे टायमिंग काय आहे? आपलं सकाळी 8 ते रात्री 9. सकाळी 8 ते रात्री 9 आणि किती दिवस सुरू असतं? रविवारी फक्त बंद, सकाळी 8 ते रात्री 9 चालू असतं. ओके, तर रविवारचं फक्त बंद, बाकी आठवड्याचे 6 दिवस हे चालू असतं. या टायमिंगमध्ये तुम्ही केव्हाही येऊ शकता. तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.